हे खूप चुकीचं शासन करत असताना सुद्धा आपण फक्त डोळे बंद करून पाहूच शकतो, कारण आपल्याला विश्वास आहे न्यायदेवतेवरती. कारण सुप्रीम कोर्टामध्ये आता SLP दाखल झालेली आहे. जोपर्यंत सुप्रीम कोर्ट यांना चपराक देणार नाही तोपर्यंत हे त्यांच्या असल्या गोष्टी बंद करणार नाहीत. भले एक शिक्षक असो, 2 शिक्षक असो, एक विद्यार्थी असो किंवा 1000 विद्यार्थी असो, शिक्षक असा विचार करत नाही की मी त्याला कसं शिकवू, परंतु त्याला इतक्या विद्यार्थ्यांना मी कसा शिकवू तो त्याचा विचार काम करत असतो. तसंच एक जरी विद्यार्थी असला तरी त्याला RTनुसार NEPनुसार त्याला मूलभूत शिक्षण देणं, तो जो राहतो त्याच्या जवळपास अंतरावरती देणं हे शासनाची जबाबदारी असताना शासन ही जबाबदारी झटकून यांना एकत्रित करण्याचा प्रयत्न समूह शाळेच्या नावाखाली हे सगळं बिल बसवण्याचा प्रयत्न शालेय शिक्षण विभाग करत आहेत. मित्रांनो, तुम्ही ज्या जिल्ह्यातून असाल ना, तुम्हाला काय वाटतं तुमच्या जिल्ह्यातल्या या बंद पडणाऱ्या शाळा तुम्ही कशा वाचवू शकता, याबद्दल तुमच्या कल्पना नक्की या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये लिहा. पण येऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा. पालक, विद्यार्थी, शिक्षक यापैकी तुम्ही कोणी असाल ना, तर आता डोळे उघडण्याची वेळ आलेली आहे. 2024चं एक शासन निर्णय परिपत्रक काढलं जातं आणि त्याच्यानुसार आज हजारो शाळा बंद पडताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये आपण केवळ 18 जिल्ह्यातल्या 4 महिन्यापूर्वीचा जो आकडा आहे ना तो पाहतोय आणि आत्ता सध्याची परिस्थिती अजून भयावह आहे. याच्या संदर्भातले डिटेल्स तुम्हाला चॅनलवरती मिळतच राहतील. सो स्टे कनेक्टेड, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा. आणि एक पालक म्हणून, एक शिक्षक म्हणून, भावी शिक्षक म्हणून, विद्यार्थी म्हणून या शासनाचं काय करायचं हे मात्र तुम्ही ठरवा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचं यासाठी आहे की शिक्षण ही इतकी मूलभूत गरज आहे जशी अन्न, वस्त्र, निवारा, आणि त्याच्याकडे महाराष्ट्र शासन इव्हन भारत सरकार काय इतकं दुर्लक्ष करते ते कळण्यासच झालं आहे. 15 मार्च 2024चा शासन निर्णय आला, त्याच्याविरुद्ध याचिकासुद्धा पडल्या आणि आता मात्र सुप्रीम कोर्टामध्ये 2 SLP दाखल आहेत. त्या संदर्भातली सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र शासनाला नोटीस पाठवलेली आहे. तरी शाळा बंद पडण्याचा सोबतच शिक्षकांना अतिरिक्त करण्याचा घाट सरकार मात्र थांबवत नाही आहे. रोज आदेशवर आदेश येतात, रोज पत्रकावर पत्रक येतात आणि जे शिक्षक वाट पाहत आहेत नोकरीची त्यांची वाट लागते की काय. सोबतच जो विद्यार्थी आहे ज्याला हक्काचं RTनुसार शिक्षण मिळायला हवं तो मात्र शिक्षणापासून मुकला जातोय. कारण 1 किलोमीटर अंतरावरती शाळा असावी, तिथंच प्रवेश असावा. जो RT प्रवेशासाठी सांगतो, RT अंतर्गत जे प्रवेश घेतले जातात त्यासाठी तोच नियम आहे की विद्यार्थ्याला सुद्धा 1 किलोमीटरच्या अंतर्गत सरकारी शाळा असावी, 1 ते 2 पर्यंत, आणि तिथून पुढच्या विद्यार्थ्यांना 3-3.5 किलोमीटरपर्यंत असावी. परंतु हा जो शासन निर्णय आला आणि त्याच्यामुळे सगळ्या नियमाला तिलांजली लावून सुद्धा हा शासन निर्णय आजही त्याचे इम्प्लिमेंटेशन चालू आहे. सुप्रीम कोर्ट महाराष्ट्र शासनाला जबरदस्त चपराक देणारच आहे येणाऱ्या काळामध्ये. परंतु वास्तविक पाहता आता याचा परिणाम त्या विद्यार्थ्यावरती होतोय, तो जिथं शिक्षक घेतोय तो पालकावरती होतोय. तो सध्या धास्तावलाय पालक की त्यांनी तिथं विद्यार्थ्याला शाळेत पाठवायचं की नाही, की शाळेतून काढून खाजगीमध्ये पाठवायचं. कारण शासनाला तर तेच करायचं, सगळीकडे खाजगीकरण करायचं आहे. आणि त्या शिक्षकावरती होतोय जो 2010 पासून शिक्षक भरतीची वाट पाहतोय, मी कधीतरी शिक्षक होईल आणि अर्थातच माझी नोकरी झोकरी मिळेल आणि घरामध्ये मी वर्षानुवर्ष जे स्वप्न दाखवलेलं आहे की शिक्षक शिक्षिका माझा मुलगा मुलगी होईल, त्यांचं मी एक स्वप्न पूर्ण करू शकू, असे हजारो स्वप्न उराशी बाळगलेले 2 लाख अभियोग्यताधारक जे शिक्षक भरतीची वाट पाहत आहेत यांच्या सर्वांच्या भावनाशी सर्रास खेळलं जाते. तो म्हणजे जो शालेय शिक्षण विभाग. या शाळा बंद पडणार आहेत. या 18 कोणत्या शाळा आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या जिल्ह्यांमध्ये किती शाळा बंद पडणार आहेत आणि जो आकडा आहे तो गेल्या 2-3 महिन्यापूर्वीचा असला तरी सध्याची परिस्थिती अतिशय भयंकर आहे. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. कारण मित्रांनो, बोलायला शिका. बोलला नाहीत तर तुम्ही दाबले जाल आणि दाबून दाबून एक दिवशी चिरडले जाल. मित्रांनो, पाहूयात 13 जिल्ह्याचं काही परिस्थिती आहे. सोबतच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपच्या लिंक आहे, टेलिग्रामची लिंक आहे. फटाफट जॉईन करा जेणेकरून तुम्हाला असेच महत्त्वाचे अपडेट्स मिळत राहतील. ज्या शाळा शासन बंद करू पाहत आहे ती यादी आपण पाहत आहोत आणि त्याच्यातले 18 जिल्हे प्रमुख असे आहेत. एखाद्या जिल्ह्यातनं जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल, पालक असाल, विद्यार्थी असाल, शिक्षक असाल, तर मात्र कमेंट सेक्शनमध्ये तुमचा जिल्हा नक्की मेन्शन करा. मित्रमैत्रिणींनो, ज्या शाळा शासन बंद करू पाहते त्याची जिल्हानिहाय यादी आपल्या समोर आहे आणि ही यादी 6 नोव्हेंबर 2025ची जरी असली
तरी आता या यादीनुसार पटसंख्येनुसार शाळा बंद पडायला सुरुवात शासनानं केलेली आहे. त्यामध्ये जिल्हे पाहूयात आपण. अहिल्यानगर, अकोला, अमरावती, भंडारा, बीड, बुलढाणा, चंद्रपूर, संभाजीनगर, धाराशिव, धुळे, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर आणि मुंबई उपनगर असे 18 जिल्हे आहेत. आणि इथं 1 ते 10 अशा पटसंख्येच्या किती शाळा आहेत त्याची पूर्णतः वर्गवारी आपल्याला पाहायला मिळते. आता याच्यामध्ये धक्कादायक गोष्ट अशी आहे की सर्वात जास्त पटसंख्येच्या शाळा बंद होत आहेत. त्या आहेत 324 आणि त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यामधल्या आहेत. तिथं एकसंख्य पटसंख्या असणाऱ्या 6 शाळा आहेत, 2 पटसंख्या असणाऱ्या शाळा 23 आहेत, 3 पटसंख्या असणाऱ्या शाळा 31 आहेत, 4 पटसंख्या शाळा असणाऱ्या 27 आहेत, नंतर 5 37 आहेत, 6 32 आहेत, 7 पटसंख्या म्हणजे वर्गात अगदी 7च मुले आहेत 37 आहेत, 8 पटसंख्या असणाऱ्या शाळा आणि 9 आणि 10 पटसंख्या असणाऱ्या शाळा 43 आहेत. अशा एकूण 324 शाळा गडचिरोलीतल्या बंद पडत आहेत. त्यासोबतच आता अहिल्यानगरच्या 173 शाळा बंद पडत आहेत. अकोल्याच्या 83 शाळा बंद पडत आहेत. अमरावतीच्या 225 शाळा बंद पडत आहेत. भंडाऱ्याच्या 64 शाळा बंद पडणार आहेत आणि बीडच्या मात्र 294 शाळा बंद पडत आहेत. त्यानंतर बुलढाण्याच्या पाहूयात. बुलढाण्याच्या जवळपास 62 शाळा बंद पडत आहेत. चंद्रपूरच्या 206 शाळा बंद पडत आहेत. संभाजीनगरच्या 186 शाळा बंद पडत आहेत. धाराशिवच्या 52 आणि धुळ्याच्या 28 शाळा बंद पडत आहेत. त्यानंतर गोंदियामध्ये 69, हिंगोलीमध्ये 61, जळगावमध्ये 39, जालनामध्ये 121, कोल्हापूरमध्ये 315 आणि लातूरमध्ये 138, तर मुंबई उपनगरामध्ये 37 शाळा बंद पडत आहेत. मित्रमैत्रिणींनो, पटसंख्येच्या नावाखाली हा जो शासनाने जो काही खेळ चालवलेला आहे तो अतिशय चुकीचा चाललेला आहे. शासन सध्या यावरती ठाम आहे की सध्या समायोजन यांचं करायचं आणि मग ते कुठेही समायोजन सध्या चालू आहे. म्हणजे अंशतः अनुदानित म्हणून अनुदानितवरती किंवा खाजगी स्थानिक स्वराज्य संस्थेतून झेडपीमध्ये अशा प्रकारचं समायोजन चालू आहे. आणि हे करून मात्र ज्या एखादी शाळा 2 जरी विद्यार्थी असले तरी तिथं 2 शिक्षक जे आतापर्यंत लागत होते, त्यामुळे शिक्षक भरती आणि शिक्षकांच्या वरती सुद्धा परिणाम होताना आपल्याला दिसतोय. सोबतच या शाळा बंद पडण्याच्या अगोदर सध्या ग्रामपंचायत स्तरावरती एक मीटिंग बोलवली जाते आणि तो ठराव घेतला जातो पूर्ण गावकऱ्यांकडून. त्यालासुद्धा तुम्ही विरोध करू शकता. पालकांनी आज जर शांत राहिलं तर ही जी शाळा आहे ना, तुम्ही जी पाहताय तुमच्या गावामध्ये, तुमच्या आजूबाजूला जी मराठी माध्यमची असेल ती उद्याच्याला जर बंद झाली ना तर आज फक्त खाजगीकरण होईल आणि सर्वच गोष्टी आपल्या हातातून गेलेल्या असतील. आज झेडपीमध्ये शिकलेले आम्हीसुद्धा मोठे झालोच, अचीव केलंच. आज इंग्रजी माध्यमातून शिकण्याचा जो पडदा आहे तो डोळ्यावरून दूर झाला पाहिजे आणि याच्याकडे डोळसपणे जर पाहिलं तरी याला कमीत कमी आपण विरोध तरी करायला हवा आणि ते तेवढं तुम्ही करू शकता. अशा पालक, विद्यार्थी आणि अर्थातच शिक्षकांपर्यंत नक्की हा व्हिडिओ पोचवा, जेणेकरून हे कुठंतरी थांबलं पाहिजे. सुप्रीम कोर्ट तर थांबवेलच, तोपर्यंत आपण फक्त बघ्याची भूमिका घेणार आहोत का, हा प्रश्न तुमच्या स्वतःला विचारा. आज हे विदारक वास्तव आपल्यासमोर धगधगीत असताना सध्या ती शाळा आहे ती बंद पाडली जाईल. काही दिवसांनी तिथं एखादी बिल्डिंग किंवा एखादा बिल्डर येऊन दुसरं काहीतरी सुरू करेल आणि ती ऑलरेडी सरकारी जागा कधी प्रायव्हेट झाली हेही तुम्हाला कळणार नाही. अशा पद्धतीचा भूखंड माफियासुद्धा कमी नाही आहेत. मुंबईमध्ये आज जरी असले तरी आज ते तुमच्या गावापर्यंत येऊ पाहत आहेत. तुम्ही पाहत राहाल. वास्तव फार भयंकर आहे. त्यामुळे जे हातात आहे तेवढं तर करूया, झेडपी शाळा वाचवूया.